गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तलाव ओव्हरफ्लो झाले असून शेत शिवारामध्ये पाणी साचले. भामरागड शहराला पुराचा वेढा पडला असून गडचिरोलीमध्ये सकल भागात घरामध्ये पाणी शिरले. त्यामध्ये नागरिकांची तारांबळ उडाली. दुर्गम अतिदुर्गम भागात ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे दळणवळण ठप्प झाले. परिणामी संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कुरखेडा तालुक्यात मागील 2 वर्षापासून ब्रह्मापुरी ते देवरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदल्यामुळे 3 आठवड्यापूर्वी रुग्णवाहिका फसली होती. आता 18 ऑगस्टला येथे 3 वाहने फसल्याने 12 तास वाहतूक ठप्प झाली. गडचिरोली येथील फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना 19 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली तर्फे ड्रग्स विरोधी जनजागृती तसेच समाजात मुलीवर घडणारे गुन्हे आणि त्याविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना याची सविस्तर माहिती देण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील कोडली येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 2 वर्षापासून पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात येत आहे, परंतु अजूनही ते बांधकाम पूर्णत्वास गेले नाही. रांगी येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सर्वांगीण शैक्षणिक प्रगती या निकषावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव यांना ISO नामांकन मिळाले.